Hello, children. Today we are going to have the episode number 2. Welcome back to Goal Guru DHB BVC Masterclass. Today we are going to do the decoding of the living world. So here we are. See, when we talk of the living world, we have to understand which are the different things that actually dominate the living world. How the living world and the non-living world are differentiated from each other. आता हा फरक आपल्याला समजत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही गोष्टी ज्या फक्त लिव्हिंग थिंग्समध्ये आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिलं म्हटलं तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो माय डिअर चिल्ड्रन, वी हॅव टू टॉक ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. नाव वेन वी आर टॉकिंग ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा झाला पॉईंट नंबर 1. ह्याच्याविषयी आपण लिव्हिंग थिंग्समध्ये नक्की कुठल्या पद्धतीने फरक पडतो, कसा पडतो, या सगळ्या गोष्टी आपण अंडरस्टँड करून घेणार आहे. ओके, हे झालं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. पुढचा पॉईंट आहे आपण जो डिस्कस करणार आहे तो म्हणजे रिस्पॉन्स. रिस्पॉन्स टू व्हॉट? रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. स्टिम्युलाय म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या लाजाळू नावाचं जे प्लांट आहे त्याला जेव्हा आपण हात लावतो तेव्हा ती पानं आपोआप क्लोज होतात. व्हॉट इज द रिझन फॉर दिस? दॅट इज स्टिम्युलस. ओके, हा झाला पॉईंट नंबर 2. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सक्रीशन. अनवॉन्टेड मटेरियल जे शरीरातनं टाकलं जातं बाहेर, ते कुठल्या पद्धतीने टाकलं जातं याचा आपण अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन. आपल्याला माहिती पाहिजे की रिप्रोडक्शन म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो दुसरं एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यासारखंच हुबेहूब तयार करतो. तर ह्याची प्रोसेस काय आहे नक्की? आता पहा, काही ॲनिमल्स आहेत ते दे ले एग्स. ओके, सो द्या बेबीज हॅच फ्रॉम द एग्स. दिस इज वन वे ऑफ रिप्रोडक्शन. सम ॲनिमल्स दे डायरेक्टली गिव्ह बर्थ टू द यंग वन्स. ही वेगळी पद्धत झाली. तर ह्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजेत. आता जर आपण प्लांट्स विषयी विचार केला तर प्लांट्स सीड्समधून रिप्रोड्यूस करतात. सीडच्या आतमध्ये सीडलिंग असतं. आता तो सीड जो आहे तो छोट्या छोट्या लीव्स आणि रूट्समध्ये ग्रो होतो. छोट्या छोट्या लीव्स आणि रूट्समध्ये तो ग्रो होतो. तर ह्या गोष्टी आपण अंडरस्टँड करून घेणार आहे. छोटे छोटे लीव्स आणि छोटे छोटे रूट्स. तर आपण इथं छोटे छोटे रूट्स इमॅजिन करतो. हे जे आपण इमॅजिन करतो छोटे छोटे रूट्स आणि छोटे छोटे लीव्स, हे सगळं त्या सीडमधून तयार होतं. आणि ही जी प्रोसेस आहे सीडमधून तयार होण्याची त्याला आपण काय म्हणतो? जर्मिनेशन. बाळांनो, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये अंडरस्टँड करून घ्यायच्यात. आता आपण कोणकोणते पॉईंट बघितले? ग्रोथ, त्याच्यानंतर रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, अर्थात अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण ऑक्सिजन ब्रीथ करतो, इनहेल करतो. सो देर आर 2 प्रोसेसेस इन रेस्पिरेशन. वन इज इनहेलेशन अँड द अदर इज एक्झलेशन. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. पुन्हा रेस्पिरेशन फक्त ब्रीदिंगसाठी करतो का आपण? अजून काय नक्की त्याच्यातनं घडतं ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. आणि लास्टली मूवमेंट. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या आणि म्हणून आपण ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रश्न रूपातनं समजून घेणार आहे. आता सगळ्यात पहिलं बघा, हाऊ डू प्लांट्स जनरेट द फ्युअल रिक्वायर्ड टू सर्वाइव्ह? What specific ingredient allows them to capture the sun's energy?
तुम्हाला जेव्हा MCQs विचारतात तेव्हा तुम्हाला सन्स एनर्जी बरोबर अजून कशाची गरज आहे जेवण तयार करण्यासाठी प्लांट्सना हे विचारलं जातं. तर सर्वप्रथम तुम्हाला माहिती पाहिजे, लीफ आपल्याला जेवण तयार करायला मदत करतं, आपल्याला म्हणजे प्लांट्सला. ओके, त्याच्यातनं एनर्जीची निर्मिती होते, ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. हे तयार करण्यासाठी त्याला गरज कशाची आहे? सन्स एनर्जी. त्याच्याबरोबर काय हवंय त्याला? CO2 लागतो, वॉटर लागतं. ह्या गोष्टी आपण समजून घेणार आहे. ओके, तर इथं इतकं सुंदर चित्र आहे लीफचं. हे सिंपल लीफ आहे. या सिंपल लीफमध्ये तुम्हाला दिसतंय काय? आपण लीफला एंड रिझल्ट जो फूड आहे, ज्याला आपण एनर्जी म्हणतो, एंड रिझल्ट फूड तयार करण्यासाठी त्याला बेसिकली सनलाईट लागतं फर्स्टली, सेकंड लागतं वॉटर आणि थर्ड लागतं कार्बन डायऑक्साईड. ओके, जे फूड तयार करतं प्लांट त्या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. आणि हे जे फोटोसिंथेसिस आहे त्याच्यामध्ये फक्त ह्या 3 इन्ग्रेडियंट्सच्या बेसिसवर जेवण तयार नाही होणार, तर द फूड इज प्रिपेअर्ड with the help of chlorophyll. What is chlorophyll? It is a essential green pigment आणि हे पिगमेंट जे आहे ते सनलाईटला कॅप्चर करतं. अशा बेसिसवर आपल्याला फूड तयार करून मिळतं. नाव दिस फूड विच इज प्रिपेअर्ड by the plant, for the plant. Of course, there are animals dependent on the plant which are called as herbivores. हे सगळं जेव्हा आपण बघतो, ॲनिमल्स जे प्लांटवर अवलंबून आहेत जेवायला, त्याला आपण हर्बिवोर्स म्हणतो. तर look at this, it takes in carbon dioxide and it releases oxygen. This oxygen is required by us. So here what you have to learn, how do plants generate the fuel required to survive? With the help of photosynthesis. What is photosynthesis? It is the method by which food is formed by the leaf with the help of sunlight, water and carbon dioxide. But the essential green pigment is chlorophyll. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. याच्यानंतर बाळांनो पुढचा प्रश्न, वी ब्रीथ ऑक्सिजन. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं रेस्पिरेशन विषयी बोलताना, रेस्पिरेशन म्हणजे फक्त ब्रीदिंग आहे का? तर हा प्रश्न मी तेवढ्याकरता तयार केलाय. वी ब्रीथ इन ऑक्सिजन, बट व्हॉट एक्झॅक्टली डज अ बॉडी डू विथ इट? आणि रेस्पिरेशनचा एक्झॅक्ट गरज काय आहे हे आपण समजून घ्यायचंय. तर ते आता समजून घेऊ आपण. पहा, रेस्पिरेशनमध्ये फर्स्ट अँड फॉरमोस्ट ऑक्सिजन आपण इनहेल करतो. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड वॉज इनहलेशन. ओके, नाव इथं आपल्याला नक्की रेस्पिरेशन म्हणजे काय हे बघायचंय. मेनी ॲनिमल्स ब्रीथ थ्रू द नोज. दे टेक इन द एअर. आता ते एअर कशातनं घेतात? लंग्स थ्रू घेतात. म्हणजे नोज अँड देन लंग्स. ओके, नोज अँड देन लंग्स. सो दिस कॉम्बिनेशन हेल्प्स देम टू टेक इन ऑक्सिजन. आता ही जी प्रोसेस आहे त्याला आपण इनहलेशन म्हणतो. या प्रोसेस नंतर कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड. तर हे जे कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड म्हणतोय आपण, ही प्रोसेस जी आहे त्याला आपण एक्झलेशन म्हणतो. ओके, आणि एक्झलेशन इज अ प्रोसेस इन विच द बॉडी releases carbon dioxide along with water vapor. अतिशय महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला 12वीच्या परीक्षेपर्यंत उपयुक्त ठरणार आहेत. आता रेस्पिरेशन म्हणजे नक्की काय? लक्षात ठेवा, रेस्पिरेशन म्हणजे एंड रिझल्ट आहे प्रोडक्शन ऑफ एनर्जी.
So, if you have to define respiration, we defined it as the process in which the energy is produced. So, animals जेव्हा इनहेल आणि एक्झेल करतात तेव्हा रेस्पिरेशन ह्या प्रोसेसमधून एनर्जी प्रोड्यूस करतात. तर ते ऑक्सिजन आतमध्ये घेतात, फूड कंझ्युम करतात. हे बघा, ऑक्सिजन ब्रेक्स द स्टोर्ड फूड. सो फूड कंझ्युम करतात आणि एंड रिझल्टमध्ये एनर्जी तयार करतात. So this is what you're going to explain about respiration. Plants हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा रेस्पिरेशन टेक प्लेस होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन ही एकच गोष्ट नाही आहे, वेगवेगळी आहे. ओके, सो ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन आर टू डिफरंट प्रोसेसेस. आता अजून एक गोष्ट, नेक्स्ट पॉइंट आपल्याला जो बघायचा आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा बाय प्रोडक्ट आहे हे लक्षात ठेवा. मेन आहे तो आपला प्रोडक्शन ऑफ एनर्जी. ओके, याच्यानंतर पुढचा, ह्युमन्स यूज लंग्स अँड नोज टू एक्सचेंज गॅसेस. इफ प्लांट्स ऑल्सो रिस्पायर अँड फोटोसिंथेसाइज, हाऊ डू गॅसेस फिजिकली एंटर अँड एक्झिट द सॉलिड स्ट्रक्चर्स. तर माणसाला तरी नोज आहे बाबा, नोज, लंग्स हे मी तुम्हाला आधीच्या चित्रामध्ये दाखवलं. पण प्लांट्सचं काय? प्लांट्स नक्की कसे इनहेल आणि एक्झेल करतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर लक्षात ठेवा, प्लांट्स थ्रू स्टोमॅटा म्हणजे लीव्सवर स्टोमॅटा असतात. जे पोर्स दिसत आहेत इथं, हा स्टोमॅटा आहे. तर प्लांट्स लीव्स थ्रू स्टोमॅटाचा वापर करून एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात. आणि प्लांट्समध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेम्स सुद्धा एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात. त्याच्यासाठी ते जे वापरतात ते लेंटिसेल्स आहेत. या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे बाळांनो. ओके, त्याच्यानंतर ही पहा गोष्ट, ह्युमन्स आणि ॲनिमल्स जर आपण म्हटलं तर दे यूज लंग्स अँड नोज फॉर गॅस एक्सचेंज. प्लांट्स म्हटलं तर दोन पद्धतीने. पहिली पद्धत, जर तुम्ही लीव्स म्हणत असाल तर ते स्टोमॅटा यूज करतात. दुसरी पद्धत, जर तुम्ही स्टेम म्हणत असाल तर ते लेंटिसेल्स यूज करतात. आता ही झाली तुमची परफेक्ट एनर्जी लूप. प्लांटला आपण प्रोड्युसर म्हणतोय, ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स आपण कंझ्युमर म्हणतोय. प्लांट्स ऑक्सिजन रिलीज करतात जे ह्युमन बीइंग्स आणि ॲनिमल्स इनहेल करतात. हे जे एक्झेल कार्बन डायऑक्साईड करतात ते प्लांट त्याचा वापर करून त्याच्यासाठी जेवण तयार करतात. तर what you have to understand is biological exhaust एका सिस्टम मधला जो आहे, एक्झॉस्ट म्हणजे काय, जी गोष्ट प्लांट रिलीज करते म्हणजे प्लांट मधनं ती एक्झॉस्ट झाली, आणि जी गोष्ट ह्युमन बीइंग्स आणि ॲनिमल्स रिलीज करतात म्हणजे कार्बन डायऑक्साईड, ती एक्झॉस्ट झाली. एका सिस्टमचा एक्झॉस्ट हा दुसऱ्या सिस्टमसाठी फ्युअल आहे. द एक्झॉस्ट ऑफ फर्स्ट इज फ्युअल फॉर सेकंड. हे नीट लक्षात ठेवायचं. आणि फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन बाळांनो, दे रिलाय ऑन इच अदर, म्हणजे दोघं एकामेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड जे आहे त्याच्यामध्ये दोन भाग जे आहेत, प्लांट्स आणि ॲनिमल्स, त्यातला एक भाग आहे तो प्रोड्युसर आहे, दुसरा जो आहे तो कंझ्युमर आहे. पण ह्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये राहण्यासाठी दोघंही एकमेकांची मदत करतायत, सहायता करतायत. म्हणजेच फोटोसिंथेसिस जे प्लांट्समध्ये होतं ते ॲनिमल्समध्ये होणाऱ्या रेस्पिरेशनवर अवलंबून आहे. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. ओके,
त्याच्यानंतर अ रॉक, अ प्लांट, अ बर्ड अँड अ ह्युमन. या सगळ्यांमध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग जर आपण म्हणत असलो तर एक्झॅक्ट डिफरन्स काय, याचा विचार जर आपण केला तर बघा, प्रत्येक ऑर्गॅनिझम, मग ते प्लांट असो किंवा ॲनिमल असो, ते युनिव्हर्सल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्यासारखं ग्रोथ, फक्त याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. लिव्हिंग थिंग्स ग्रो होतात, म्हणजे लिव्हिंग थिंग्स म्हणण्यापेक्षा मी लिव्हिंग बीइंग्स म्हणेन, ग्रो होतात. पण त्यांची जी ग्रोथ आहे त्या ग्रोथमध्ये फक्त साईज इन्क्रीज होत नाही किंवा हाईट इन्क्रीज होत नाही. फक्त साईज, हाईट किंवा वेट इन्क्रीज होत नाही. लक्षात काय ठेवायचंय, हे 3 तर होतच, पण ते वेगवेगळे स्किल्स पण शिकतात. त्याच्यामध्ये क्रॉलिंग आलं, स्टँडिंग आलं. काय काय आलं? क्रॉलिंग म्हणजे रांगणे. आपण उभं राहतो की नाही, म्हणजे स्टँडिंग पण आलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती पाहिजे की तुम्हाला जास्ती माहिती आहे बाळांनो, ऑलरेडी तुम्ही वॉकिंग करता, जम्पिंग करता, या सगळ्या गोष्टी आपण एक ह्युमन बीइंग म्हणून अनुभवतो. ओके, त्यामुळे फक्त ग्रोथ नाहीये तर डेव्हलपमेंट पण आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता नेक्स्ट काय आहे, लिव्हिंग थिंग्स ग्रो जरी होत असले तरी लिव्हिंग थिंग्समध्ये लिव्हिंग बीइंग्स जे आहेत त्यांच्यातली ग्रोथ स्पेसिफिक पिरियडसाठी आहे. काय लक्षात ठेवायचंय, लिव्हिंग बीइंग्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये ग्रोथ जी आहे ती स्पेसिफिक, बघा काही लिमिटपर्यंत स्पेसिफिक पिरियडसाठी आहे, हे लक्षात ठेवायचं. पण तुम्ही प्लांट्स जर म्हणालात तर प्लांट्स मात्र दे लिव्ह, प्लांट्स दे ग्रो as long as they are alive, as long as they are alive. Okay, very important for us. आता हां, अर्थात प्लांट्समध्ये पण असे काही पार्ट्स आहेत ज्याची ग्रोथ लिमिटेड पिरियडसाठी होते. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पार्ट म्हणजे लीफ. लीफची ग्रोथ एका लिमिटेड टाईमपर्यंतच होते. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड आणि ती प्रोसेस काय आहे, फोटोसिंथेसिस आहे. ॲनिमल्स मात्र प्लांट्सवर अवलंबून आहेत आणि काही ॲनिमल्सवरच अवलंबून आहेत. तर लक्षात मात्र ठेवायचं, हे जे इंटेक ऑफ फूड आहे, इंटेक ऑफ फूड, इंटेक ऑफ फूड सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा ॲनिमल्सचा म्हणजे ग्रोथ होत असताना कॅरेक्टरिस्टिक आहे. सो दिस इज व्हॉट यू हॅव टू नो. ओके, आफ्टर दिस माय डिअर चिल्ड्रन, नेक्स्ट वन, both a puppy and an oak sapling are growing right now, but will they both keep growing forever? How do their growth limits differ? मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्लांटचं काय आहे, कंटिन्युअस ग्रोथ until it is alive, until it is alive. तसं ॲनिमल्सचं होत नाही. ॲनिमल्सची ग्रोथ ही एका स्पेसिफिक पिरियड पुरती आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो ग्रोथ इन्व्हॉल्व्स इन्क्रीज इन हाईट, वेट, स्ट्रेंथ, बट बायोलॉजिकल लिमिट्स डिपेंड हेवीली ऑन द किंगडम ऑफ लाईफ, वेदर इट इज ॲनिमल किंगडम ऑर प्लांट. त्याच्यानंतर प्रत्येक स्पीशीज जी आहे त्यांचं सर्वायवल इन्स्टिंक्ट कसं आहे. डू न्यू प्लांट्स ओनली कम फ्रॉम द सीड्स? तर ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपण कन्सिडर करतोय.
रिप्रोडक्शन मध्ये लक्षात काय ठेवायचं? पहिले रिप्रोडक्शन म्हणजे काय? एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक इट सेल्फ. करेक्ट? ही प्रोसेस झाली रिप्रोडक्शनची. त्याच्यामध्ये काही ॲनिमल्स दे ले एग्स, करेक्ट? अँड देन when they lay eggs, the babies hatch from the eggs. Babies hatch from the eggs. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर प्लांट्स मात्र जेव्हा रिप्रोड्यूस करतात असं म्हणतो आपण, तेव्हा लक्षात ठेवायचं त्या पर्टिक्युलर रिप्रोडक्शन हे फ्रॉम इनसाइड द सीड होतं. त्याच्यामध्ये सीडलिंग असतं आणि सीड जेव्हा आपण प्लांट करतो तेव्हा ते नवीन प्लांटमध्ये ग्रो होतं. हे जे सीडला, सपोज दिस इज द सीड, you plant it and then you get a new plant. ओके? हे जे सीडचं प्लांटमध्ये कन्व्हर्शन होतं त्याला आपण जर्मिनेशन म्हणतो. इथं व्यवस्थित ड्रॉ करून दाखवलेलं आहे. हे सीड आहे, सीडचं प्लांटमध्ये कन्व्हर्शन झालं त्याला आपण जर्मिनेशन म्हणतो. पण हीच प्रोसेस तुम्ही स्टेम कटिंगनी पण करू शकता. स्टेम सुद्धा जर आपण ग्रो करायचं म्हटलं तर स्टेम सुद्धा एका प्लांटमध्ये ग्रो होऊ शकतं. अजून एक गोष्ट सीड विषयी वैशिष्ट्य म्हणजे ते सीडलिंगला सुद्धा फूड लागतं ग्रो करायला. ते फूड त्या सीडमध्येच असतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सीडमध्येच फूड आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर सीड्स बघितले असतील तर एस्पेशली मटार तुम्हाला आवडतो तर तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये 2 हाफ असतात. हे 2 हाफ तुम्हाला जर असतील तर त्या बेसिसवर जर एक सीडचे 2 पार्ट करता येत नसतील तर आपण त्याला मोनोकॉटिलिडन म्हणतो आणि त्याचे जर 2 पार्ट करता येत असतील तर त्याला आपण डायकॉटिलिडन म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. ओके? त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. काही ॲनिमल्स आहेत जे आपल्याला आजारी पाडतात. तर ही नक्की काय गोष्ट आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, हे वेक्टर वेब आहे ज्याच्यामध्ये पॅथोजन म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला तो आजार होतो. वेक्टर म्हणजे त्या आजाराचे जे काय म्हणतात त्याला, आजार होण्यासाठी जे स्मॉल पार्टिकल्स असतात ते हे कॅरी करतात, म्हणून आपण ह्यांना वेक्टर म्हणतो. म्हणजे कॅरियर, डिझीज कॅरी करतात, आजारपण कॅरी करतात आणि ते होस्टला डिलिव्हर करतात. म्हणून कधीही उघडं अन्न खायचं नाही. या सगळ्या गोष्टी आपण टाळायच्या, म्हणजेच आपल्याला डिझीजेस होणार नाहीत. तर आता शेवटी मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं त्याचं एक रिव्हिजन. लिव्हिंग वर्ल्ड ही इंटरकनेक्टेड सिस्टम आहे. सगळ्यात पहिलं सनलाईट प्लस क्लोरोफिल आपल्याला फूड मिळतो. रेस्पिरेशन प्लांट्स जे करतात ते लीफ असेल तर स्टोमॅटा आणि स्टेम असेल तर लेंटिसेल्स. कंटिन्युअस ग्रोथ प्लांटमध्ये होते पण माणसामध्ये मात्र एका पर्टिक्युलर पॉइंटपर्यंत ग्रोथ होते. रेस्पिरेशन ही फक्त ब्रीदिंगची सोय नाही आहे, ही सोय एनर्जी तयार करण्यासाठीची आहे. आणि अशा पर्टिक्युलर वेक्टर्सपासून आपण लांब राहिलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला डिझीजेस होऊ शकतील. रिप्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलंय. हिअर इट इज हॅचिंग ऑफ एग्स. द बर्ड्स ले द एग्स अँड देन हॅचिंग ऑफ एग्स गिव्ह राईज टू द यंग वन्स. अर्थात काही ॲनिमल्स हे डायरेक्टली यंग वन्सना बर्थ देतात. तर अशा पद्धतीने आपण सगळे महत्त्वाचे पॉइंट्स कवर करत आता शेवटच्या पॉइंटला आलोय. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे जो तुमच्यासाठी चॅलेंज असेल, ज्याचं उत्तर मी अपेक्षित धरणार आहे तुमच्याकडनं कमेंट बॉक्समध्ये. आता मी जेवढ्या काही तुम्हाला गोष्टी सांगितल्यात त्याच्यामध्ये जर एखाद्या मॅच्युअर प्लांट लेंटिसल्स
हे कम्प्लिटली ब्लॉक झाले तर कुठली लाईफ प्रोसेस करण्यापासून ते प्लांट वंचित राहील हे तुम्हाला सांगायचं आहे. If a mature plant's lentil cells were completely blocked, which is the specific life process that the stem will fail? याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. Thank you very much. I'm confident you must have understood, and if you have understood all the concepts, please do answer the challenging question that I've asked. Thank you so much. Looking forward to meet you all in episode 3. Thank you.